नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आज आपण मस्त अशी पारंपरिक घारग्यांची रेसिपी पाहणार आहोत. येथे मी 2 प्रकारे एकाच पिठापासून घारगे बनवले आहेत. घारगे बनवण्यासाठी येथे मी 250 ग्रॅम लाल भोपळा घेतलेला आहे. हा भोपळा आधी एकदा धुवून घेतला आहे. मधला भाग काढून अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत. साल काढत बसण्यात जास्त वेळ जातो. या भोपळ्याची साल जास्त कठीण असते. त्यामुळे आपण येथे अशा प्रकारे भोपळ्याचे बारीक तुकडे करून किसणीने किसून घेणार आहोत. अशा प्रकारे भोपळ्याचे तुकडे केल्यामुळे किसायला जास्त वेळ लागत नाही आणि पटापट हा भोपळा किसून होतो. अशाच प्रकारे सर्व भोपळा मी येथे किसून घेणार आहे. भोपळा किसून झाला की एक वाटी घेऊन हा किस आपल्याला या वाटीमध्ये भरायचा आहे. त्यामुळे भोपळा किती आहे याचा आपल्याला अंदाज येईल. भोपळ्याचा किस 2 वाट्या झालेला आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतले आहे. गॅस बारीक ठेवून आता आपण यामध्ये 2 वाट्या किसून घेतलेला लाल भोपळ्याचा किस घालून घेतला आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक करून घेतलेला गूळ घालायचा आहे. तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर येथे तुम्ही यापेक्षा थोडा कमी गूळ घालावा, पण एवढे प्रमाण अगदी बरोबर आहे. गूळ घातल्यावर पाणी सुटते. हे पाणी आपल्याला थोडेसे आटवून घ्यायचे आहे आणि भोपळासुद्धा शिजवून घ्यायचा आहे. यामध्येच मी वेलची पूड घालून घेतली आहे. आता थोडासा गॅस मोठा किंवा मध्यम करून गुळाचे पाणी आटवून घ्यायचे आहे. मिश्रण फार कोरडे करायचे नाही. आपण जेवढे जास्त पाणी ठेवू तेवढे आपल्याला गव्हाचे पीठ जास्त घालावे लागेल. पाहू शकता इथे अशा प्रकारे मी हा भोपळा शिजवून घेतला आहे. हा जास्त कोरडाही नाही आणि यामध्ये जास्त पाणीसुद्धा ठेवलेले नाही. आता हे मिश्रण एका ताटामध्ये पसरवून थोडी वाफ गेली की यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ येथे मी घालून घेतले आहे. हे मिश्रण गरम आहे आणि चिकटसुद्धा आहे, त्यामुळे चमच्याने किंवा उलथण्याने हे मिश्रण आणि पीठ एकत्र करून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. 2 चमचे पीठ शिल्लक ठेवून आणखी 1 वाटी गव्हाचे पीठ इथे मी घालून घेतले आहे. पाहू शकता पिठाचा गोळा तयार झाला आहे, पण तरीसुद्धा हे पीठ मला थोडेसे सैल वाटत आहे. त्यामुळे बाकी ठेवलेले 2-3 चमचे पीठ आपण यामध्ये अशा प्रकारे मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचे नाही आणि जास्त पातळही मळायचे नाही आहे. ज्या प्रकारे पुऱ्यांचे पीठ असते त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळायचे आहे. पोळपाटावरच थोडेसे साजूक तूप येथे मी लावून घेतले आहे. साजूक तूप लावून आपल्याला ह्या पुऱ्या मध्यम अशा लाटून घ्यायच्या आहेत. पॅनमध्ये साजूक तूप घालून हे घारगे मी
छान तुपामध्ये भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूंनी छान खमंग असे होईपर्यंत आपण हे घारगे भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे साजूक तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे हे घारगे अधिकच पौष्टिक होतील. काही घारगे मी तुपावर खमंग भाजून घेतले आहेत आणि बाकीचे अशा प्रकारे तेलामध्ये तळून घेतले आहेत. आपण या दोन्ही प्रकारे घारगे बनवू शकतो आणि दोन्हीही अतिशय चविष्ट लागतात. तेलामध्ये हे घारगे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता, मस्त असे दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. मस्त असे 2 प्रकारचे चविष्ट घारगे तयार झालेले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका.